आजच आपण याच वर्षी म्हणजे 8 मार्च 2022ला आपण आराधना ध्यान समूहाची स्थापना झाली होती. आज 4 वर्ष बघता बघता कसे सरले. आता तर मला मीनाताई आणि खूप जणी दिसतात आहे की जे अगदी पहिल्या बॅच, भारतीताई पण होत्या ना, पहिल्या बॅच पासून होत्या. आणि आपण याची सुरुवात केली होती. तर याची सुरुवात जी आहे 35 ते 40 महिलांपासून झाली होती. आज जवळपास 4 लाख व्ह्यूज आपल्या आराधना ध्यान समूहाला आलेत. आणि तरुण वर्ग, मला सांगायला आणखीन आनंद होतो की तरुण वर्ग जो 25 ते 35 आहे, त्याचं प्रमाण जास्त आहे, 25% आहे. 35 ते 45 यांचंही प्रमाण जवळपास तेवढंच आहे. म्हणजे तरुण वर्ग हळूहळू या ध्यानसमूहाकडे आता त्याला आकर्षण वाटतंय. हीच इच्छा आहे की युवा पिढीनं आता पुढे यावं. जे डिप्रेशन, त्रास आपण आपल्या घरात आपण बघतो आहे की ही पिढी खूप त्रस्त झालेली आहे. कोणाला ना कोणाला शारीरिक, मानसिक अशा आर्थिक विवंचना आहेत. या सगळ्या विवंचना या ध्यानाच्या माध्यमातून बघता बघता कमी होतात आणि आपण खूप आनंदी होतो. अनेक भगिनी मला म्हणतात की मला ना मरायचं होतं ताई, मला नाही जगायचं. आणि आज मी त्यांना विचारते कसं वाटतं. ताई बस ध्यान आणि ध्यान करावंसं वाटतं, बाकी आम्हाला कशातच आता रस राहिलेला नाही, आम्ही खूप आनंदी आहोत. तुमचा जेव्हा आनंद मी अनुभवत असते, बघत असते, जाणवतो मला, तेव्हा खरंच माझा दिवस असा मंतरलेला असतो, प्रत्येक क्षण मंतरलेला असतो. आपल्या गुरूंची जेव्हा आपल्यावर कृपा होते ना, तेव्हाच आपण या आराधना ध्यान समूहाशी जोडले जातो. आज कित्येक ऑपरेशन्स, जवळपास 20-25 ऑपरेशन्सच्या पलीकडे अ, अनेकांचे तर मी रेकॉर्ड्स पण ठेवलेले नाहीयेत. आपण बोलता आणि तिथेच, कारण मी आय एम नॉट प्रोफेशनल, त्या पद्धतीनं मार्केटिंग करण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. ज्यांना ज्यांना त्यांच्या गुरूंची कृपा होते, ते आपोआप इथे या ध्यान मार्गाला जोडले जातात. एकच इच्छा असते की 40 दिवस सलगपणे आपण जेव्हा ध्यान करता, तेव्हा ती जी समस्या आहे, ती पूर्णपणे निघून गेलेली असते. हे आपल्यालाही माहिती आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आपण ध्यानातून घेतल्या आहेत. कोणी नवीन मंडळी जेव्हा येईल आणि विचारेल की शस्त्रक्रिया आणि ध्यानातून कशी होते, तर ही आपल्याला सगळ्यांना आपण त्याचा अनुभव घेतलाय की कशा पद्धतीने ही शस्त्रक्रिया होते. या काही दिवसांमध्ये आणखीन आपण काही शिकणार आहोत. अहम ब्रह्मास्मीमध्ये 2 दिवस आपण आराधना ध्यान समूहावर असतो. बाकीचे काही दिवस आपण अहम ब्रह्मास्मीमध्ये शिकत असतो. ज्यांना कोणाला रोहिणीताईंशी संपर्क करायचा आहे, रोहिणीताई आपला नंबर मेसेज बॉक्समध्ये देऊन टाका. म्हणजे नवीन मंडळी आपल्याला काही विचारतील, प्रश्न असतील तर. तर 10 तारखेला आपण हा कार्यक्रम घेणार आहोत मास्टर्स. जो संवाद आपल्याला करायचा आहे तो 10 मार्च रोजी होईल. आज एक अद्भुत ध्यान नेहमीप्रमाणेच होणार आहे. मी सगळ्यांना विनंती करते की आपले चष्मे, आपल्याला फक्त पहिले सूचना देते, जी नवीन मंडळी आली आहेत त्यांचं स्वागत करते. आणि कसं ध्यानाला बसायचं ते थोडंसं आधी सांगते की आपले चष्मे आपल्याला बाहेर काढून ठेवायचे. आपले पाय एकतर आपण मांडी घालावी, आणि मांडीच आपल्याला घालता येत नसेल तर डाव्या पायावर उजवा पाय ठेवावा. हात एकमेकांमध्ये असे बांधून घ्यावे. म्हणजे 40% पाय क्रॉस केल्याने, 40% हात क्रॉस केल्याने, आणि पुढची 20% जी ऊर्जा आहे ती डोळे बंद झाल्याने ही ऊर्जा आपल्याला आपल्या शरीरात साठवता येते. कॉस्मिक एनर्जी, सूर्याची ऊर्जा आपण पूर्णपणे, जसं आपण ड्रिल करतो ना भिंतीला, तसं ड्रिल इथे सहस्रारावर होतं. आणि त्या माध्यमातून ही ऊर्जा पूर्ण शरीरभर आपल्या पसरते. जो रोग असतो तो समूळपणे या ऊर्जेच्या माध्यमातून सूर्यदेवाच्या कृपेनं दूर होतो. आपला इथे गुरु बदलत नाही. आपले जे गुरु आहेत तेच गुरु आपल्याला इथे मदत करत असतात. आपल्या आईवडिलांना आणि आपल्या गुरूंना रोज दंडवत प्रणाम करून आपल्याला ध्यानाला बसायचंय. असो मास्टर्स, आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ध्यानाच्या या अद्भुत यात्रेत आपल्याला घेऊन जायला ही पोस्टमन तयार होते. मी फक्त इथे एक माध्यम आहे. बाकी जे करणार आहेत ते आपले गुरु. आपल्याला सगळ्यांना आणखीन एक विनंती आहे की कृपया आपले कॅमेरे एका क्षणात उघडावे, दुसरा क्षण नाही. जे आजारी आहेत मंडळी त्यांच्याबद्दल मला माहिती आहे. आणि नंतर एकदा कॅमेरा उघडायचा आणि नंतर बंद करायचा, हे मान्य नाही. असो, एका क्षणात.
ही आपल्या गुरूंची आज्ञा असते. त्यांना आपल्याला 100% द्यायचं असतं. आपण मात्र आपल्या झोळीत आधीच काही-काही भरून घेतो आणि नंतर गुरूंजवळ जातो, तेव्हा सगळी झोळी भरलेली असते. भरलेल्या झोळीत गुरु काय देणार? असो. एकदम शांत, एकदम शांत व्हा मास्टर्स. आपले डोळे बंद आहेत. हात एकमेकांमध्ये गुंतलेले. पाय क्रॉस. सर्वप्रथम आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवा मास्टर्स. आपल्या आई-वडिलांना दंडवत प्रणाम. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. आज आपण आवाहन करतो आहोत मारुतीरायांना. आणि महादेव महादेवीला. पाठीचा कणा ताठ. हळूहळू आपल्या शरीराकडे बघावं. पावलापासून आपली सगळी बोटं, घोटा, पायाचा घोटा, पावलं, पोटऱ्या, गुडघे, मांड्या शिथिल होत आहे. आपल्या मूलाधार चक्र म्हणजे ॲनसची जागा 4 बोटवर ओटीपोटाची जागा, स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्र म्हणजे बेंबी खाली किंचित इथपर्यंतचा भाग शिथिल झालेला आहे. अनाहत छातीचा भाग, दोन्ही खांदे, आपले हात अगदी बोटांपर्यंत शांत आणि शिथिल. पाठीचा भाग अगदी प्रत्येक मणक्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतंय. शिथिल होतोय. स्पाइनचा भाग, पाठीचा कणा
आपली मान, विशुद्ध चक्र, शिथिल, वर, अगदी आपल्या केसांपासून सगळं काही शांत आणि शिथिल होतंय. डावा आणि उजवा मेंदू, आपल्या चेहऱ्याचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतंय. कपाळ, डोळे, नाक, ओठ, आपले सगळे दात, जीभ, पडजीभ, दोन्ही कान, कानामागचा भाग पूर्ण शिथिल. मास्टर्स, आपल्या गुरूंना आपण आवाहन करतो आहोत. आणि सूर्यदेवाला, आपल्या सहस्रारातून ऊर्जेचा प्रवाह आत येतो आहे. आपल्या विशुद्ध चक्रात, म्हणजे गळ्याजवळ, अनुभव घ्या मास्टर्स. हा प्रवाह गोलाकार फिरतोय. रम बीज, राम शक्ती, ही महादेवानं आपल्या कंठात धारण केलेली आहे. प्रोसेस आपोआप सुरू झालेली मास्टर्स. अनेक मंडळींना थायरॉइडचा त्रास, वाणीचा त्रास, घशाचा त्रास, गाठी होणं, कारण इथलं पाणी बिघडलेलं आहे. इथली ऊर्जा थोडी कमी जास्त झालेली आहे. ऊर्जेचा प्रवाह आपल्याला इथं जाणवतोय. आपले सगळे विचार, चिंता, थांबले आहेत. पूर्ण शरणागती.
विशुद्ध चक्रावर असणाऱ्या शिवाला आपल्याला आळवायचंय. या क्षणी आपला फक्त श्वास इथं जाणवतोय. हो रुद्रा मास्टर्स. आपल्या शरीरात आपलं लक्ष विशुद्धवर संकल्प करावा. कळत नकळतपणे माझ्या वाणीतून मी चुकीचं बोललो असेल, बोलले असेल तर हे गुरुदेव मला क्षमा करा. दुसरा संकल्प, मी मला क्षमा करते, करतोय. आपणही मला क्षमा करा. अजून खोल उतरा. चलते चलो मेरे दोस्तों, चलते चलो. डीप क्लिनिंग आपल्या विशुद्ध चक्रावर. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गजाननाला आपण आवाहन करतो. श्री गणेश. ओम. 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 ॐ त्र्यंबके यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ स्वः भुव भुः ॐ सः जूं रौ ॐ रौ जूं सः ॐ भूर्भुवस्वः. या क्षणी आपला श्वास थांबलेला आहे. अतिशय उन्नत अवस्थेत आपण आहात. नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय
त्रिपुरान्तकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. ॐ अजून खोल उतरा मास्टर्स. अजून खोल. योग योग योगेश्वराय काले 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 ईश्वराय भूत भूत भूतेश्वराय
शिव शिव सर्वेश्वराय शंभो 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 महादेवाय ओम अजून खोल मास्टर्स अजून खोल अजून खोल उतर. डोळे उघडायचे नाहीये मास्टर्स. डोळे उघडले की सगळी ऊर्जा निघून जाणार. आयुष्यभर आपण डोळे उघडलेलेच असतात ना, इकडे बघतो तिकडे बघतो. बस खोल खोल उतरा. नमः शिवाय. 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 एकदम शांत, एकदम सहज. संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरात महसूस करा.
ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संपूर्ण गुरुतत्व मारुतीराया, गणपती महाराज, महादेव आणि महादेवी या सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. आणि आपण हळूहळू चेतनितेकडे येत आहात. स्वतःला त्यात बघा. आणि बाहेर येण्याचा प्रयत्न. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरं, पशुपक्षी, धरणी माता सगळे आनंदित आहेत, सुखी आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. हात सहस्रारावर. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हे संवाद साधायचा असेल, अनेक नवीन मंडळी पण आज आलेली होती. आपल्याला बोलायचं असेल तर आपण बोला. मी माझा ऑडिओ बंद करते. हे सांगायचंय ताई, रोहिणीताई, जी मंडळी आजवर कधीच बोललेली नाहीत ना त्यांनी बोलावं. कधीच आपण संवाद साधत नाही. आपण येतो आणि जातो असं न करता जरूर संवाद साधावा. बोला बोला ताई. अमृताताई, हा माऊली हा, बोला ऐका बोला बोला. मला ना कान खूप दुखतोय हा आणि ऐकायला येत नाही मला बरं आणि होऊन जाईल. खोकला पण जात नाही अजूनही. हं, होऊन जाईल. तुम्ही रेग्युलर येत आहात? नाही, आता 4-8 दिवस नव्हते बसले मी. हं, आज बसले. सोडू नका. ते मिळतंय ना ते इतकं अद्भुत आहे. आणि अहम ब्रह्मास्मीमध्ये आता सगळ्या भगिनींना हे जाणवतंय की आपण वेगळं पितो, वेगळं शिकतो. तर त्याच्यात हो. कधीही खंड पडू देऊ नका. बरं नसेल तर झोपून ध्यान करा, पण या. ठीक आहे? काय काय झालं? हो. पण ते कानाला लावायला डॉक्टरने नाही सांगितले मला. नका ना लावू. तुमचा फोन बाजूला ठेवा ना. हा, बरं. असं हा ते आज तसंच ऐकलं मी. हा हा तसंच ऐका. ठीक आहे. काय काय काढलं कोणाला 6 पोळ्या कर. 6 वाजता. मला दिसत नाहीये राधिकाताई कोणी. बोलायचंय का? हं? राधिकाताई बोलायचंय का? आत्मवंदन होतं ताई, खूप सुरेख झालं. आणि ना असं त्यांना थड 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 करत होत्या. खूप सुरेख झालं. खूप खोल गेले होते मी आज. तसं बघायला गेलं तर नाग दिसले मला. म्हणजे पुष्कळ फणा काढलेले नाग दिसले. धन्यवाद ताई, खूप सुरेख झालं. धन्यवाद.